नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला कधी असं वाटलं असेल की लोक अचानक तुमच्या शब्दांना कमी महत्त्व देऊ लागले आहेत, तुमच्या मतांकडे दुर्लक्ष करू लागले आहेत किंवा तुमची व्हॅल्यू कमी झाली आहे, तर ऐका, हे सर्व अचानक होत नाही. हे सर्व हळूहळू अगदी शांतपणे होतं, इतक्या संथपणे की तुम्हाला त्याचा पत्ताही लागत नाही. आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे जोपर्यंत तुमच्या हे लक्षात येतं तोपर्यंत तुमचा आदर, रिस्पेक्ट बऱ्याच अंशी कमी झालेला असतो. तुम्ही विचार करत राहता की मी तर सर्वांशी चांगलं वागलो, नेहमी मदत केली, मग माझ्यासोबतच असं का? हळूहळू तुमच्या लक्षात येईल की लोक तुमचा सल्ला घेणं बंद करतील, निर्णय घेताना तुम्हाला सामील करून घेणार नाहीत आणि तुम्हाला फक्त माहिती देऊन पुढे निघून जातील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की रिस्पेक्ट नक्की कशी स्टेप बाय स्टेप कमी होत जाते, ते कोणते हिडन सिग्नल्स आहेत जे तुम्ही नकळत लोकांना देता, आणि सर्वात महत्त्वाचं तो पॉइंट जिथे रिस्पेक्ट जवळपास संपते. हो, आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फक्त मोटिवेशनसाठी बघत असाल तर कदाचित हा तुमच्यासाठी नाही, कारण इथे मी कोणतीही खोटी आशा देणार नाही, तर तुम्हाला वास्तवाचा आरसा दाखवणार आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला नीट समजून घेत नाही तोपर्यंत कोणतीही ट्रिक किंवा टिप तुमची रिस्पेक्ट परत मिळवून देऊ शकत नाही. चला, जर तुम्हाला या व्हिडिओचा 100% फायदा करून घ्यायचा असेल तर सर्वात आधी स्वतःशी प्रामाणिक राहा. जे प्रश्न मी विचारीन त्यांची उत्तरं एकतर कमेंटमध्ये लिहा, कारण कमेंट लिहिण्यामुळे तुमचं मन अलर्ट होतं, किंवा जर सार्वजनिकरित्या सांगायला संकोच वाटत असेल तर किमान स्वतःशी खरं बोला. प्रश्न असा आहे, काय पूर्वी लोक तुमच्याशी एखादं मोठं काम करण्यापूर्वी विचारपूस करायचे आणि आता फक्त तुम्हाला सांगितलं जातं की काम झालं आहे? जर हो असेल तर हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो. मित्रांनो, जर तुम्हाला तुमचं आयुष्य पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करायचं असेल, मानसिकदृष्ट्या खंबीर बनणं, लोकांकडून स्वतःचा फायदा होऊ न देणं आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करणं, तर या चॅनलला सबस्क्राईब करा. मी दर आठवड्याला असे ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ आणते, ते न चुकता पूर्ण पहा. मी गॅरंटी देते की 6 महिन्यात तुम्ही स्वतःला एका नवीन उंचीवर पाहाल, जिथे कोणीही तुम्हाला इग्नोर करू शकणार नाही. तुम्ही टॅलेंटेड आणि यशस्वी व्हाल, कारण जेव्हा माइंडसेट क्लिअर असतो तेव्हा माणूस फक्त स्वतःच्या ग्रोथवर काम करतो. आणि हो, जर तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम हवं असेल, बचत, गुंतवणूक आणि मध्यमवर्गीय मानसिकतेतून बाहेर पडणं, तर मी एक उत्तम चॅनल रेकमेंड करत आहे. लिंक कमेंटमध्ये आहे, जाऊन चेक करा आणि फॉलो करा. ते तुम्हाला छोट्या उत्पन्नातून मोठी संपत्ती कशी निर्माण करायची याच्या रिअल टिप्स देतील. रिस्पेक्टची सायकॉलॉजी. आता वळूया मुख्य विषयाकडे. सर्वात आधी रिस्पेक्टची सायकॉलॉजी समजून घ्या. रिस्पेक्ट ही कोणती भावना किंवा फिलिंग नाही, ती एक रिॲक्शन आहे जी लोक तुमच्या वागण्यावर देतात. कोणताही माणूस सकाळी उठून असं ठरवत नाही की आजपासून मी या व्यक्तीला कमी रिस्पेक्ट देईन. नाही, लोक फक्त रिॲक्ट करतात तुमच्या वारंवार दिसणाऱ्या वागणुकीवर. त्यामुळे रिस्पेक्ट मिळणं किंवा न मिळणं हे तुम्ही पाठवलेल्या सिग्नल्सवर अवलंबून असतं. चला, आता मी तुम्हाला त्या 4 स्टेजेसबद्दल सांगते जिथे रिस्पेक्ट हळूहळू घसरते. तुम्ही पेन आणि पेपर घ्या, कीवर्ड्स लिहून ठेवा, कारण हे तुमच्या आयुष्यात अंमलात आणण्यासारखे आहेत. स्टेज 1, ओव्हर अवेलेबिलिटी, म्हणजेच प्रत्येक वेळी हजर राहणे. तुम्ही प्रत्येक कॉल उचलता, प्रत्येक मेसेजला लगेच रिप्लाय देता, प्रत्येक विनंतीला हो म्हणता. तुम्हाला वाटतं की मी हेल्पफुल आहे, लोक मला आवडतील, पण दुसऱ्याच्या मनात सिग्नल जातो, हा तर नेहमी रिकामाच असतो, याला स्वतःचं काही कामधंदा नाही वाटत. परिणाम, लोक तुमचा वापर करू लागतात आणि तुमच्या वेळेला किंमत देत नाहीत. लक्षात ठेवा, जी गोष्ट सहज मिळते तिची किंमत कमी होते. सोल्युशन, तुमची उपलब्धता मर्यादित ठेवा. प्रत्येक गोष्टीला हो म्हणू नका, स्वतःच्या वेळेचं रक्षण करा. स्टेज 2, ओव्हर एक्सप्लेनेशन, प्रत्येक गोष्ट खूप जास्त समजावून सांगणे. स्वतःला खरं सिद्ध करण्याच्या नादात आपण इतकं स्पष्टीकरण देतो की लोक आपल्याला कमकुवत समजू लागतात. तुम्ही प्रत्येक निर्णयाचं कारण सांगता, नाही म्हणाल्यावर त्याचं समर्थन जस्टिफाय करता. तुम्हाला वाटतं की लोक चुकीचं समजणार नाहीत, पण सायकॉलॉजी सांगते, ज्याला स्वतःवर विश्वास असतो तो स्पष्टीकरण देत नाही. परिणाम, तुमचं जस्टिफिकेशन सिग्नल देतं की तुम्हाला स्वतःवर शंका आहे. लोक तुमचं बोलणं गांभीर्याने घेत नाहीत. सोल्युशन, थोडक्यात आणि स्पष्ट बोला. नाही म्हणायचं असेल तर फक्त नाही म्हणा, कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय. स्टेज 3, इमोशनल ओव्हरफ्लो, भावनेचा अतिरेक. आपल्या भावना प्रत्येकासमोर उघड करणे. तुम्ही तुमची चीड, दुःख, असुरक्षितता सगळं शेअर करता. तुम्हाला वाटतं की मी रिअल आहे, लोक समजून घेतील, पण यामुळे तुम्ही अनस्टेबल दिसता, अस्थिर दिसता. परिणाम, लोक विचार करतात की हा माणूस इमोशनली वीक आहे, याच्यापासून लांब राहिलेलं बरं. लक्षात ठेवा, भावना शेअर करणं ठीक आहे, पण फक्त निवडक लोकांशी. प्रत्येक ठिकाणी ड्रामा करू नका. सोल्युशन, आपल्या उणीवा लपवून ठेवा, त्या स्वतः हाताळायला शिका. खंबीर माणसं गोंधळ घालत नाहीत, ते स्वतःवर नियंत्रण ठेवतात. स्टेज 4,
बाउंड्री ब्रेकिंग, मर्यादांचं उल्लंघन न करणे, स्वतःच्या सीमा निश्चित न करणे. तुम्ही लोकांना तुमच्या पर्सनल स्पेसमध्ये ढवळाढवळ करू देता आणि तुम्ही काहीच बोलत नाही. परिणाम, लोक विचार करतात की तुमची स्वतःची काहीच किंमत नाही आणि तुम्हाला सहज मॅनिप्युलेट हाताळता येईल. ही ती स्टेज आहे जिथे रिस्पेक्ट व्यावहारिकदृष्ट्या डेड होते, कारण आता लोक तुम्हाला बरोबरीचं मानत नाहीत, तर तुमच्याकडे खालच्या नजरेने पाहतात. सोल्युशन: स्पष्ट सीमा आखून द्या. जर कोणी त्या ओलांडण्याचा प्रयत्न केला तर नम्रपणे पण ठामपणे त्यांना थांबवा. मित्रांनो, या स्टेजेस समजून घेऊन तुम्ही तुमची रिस्पेक्ट पुन्हा मिळवू शकता. एक नियम लक्षात ठेवा: तुमची व्हिजिबिलिटी म्हणजेच उपलब्धता कमी करा, व्हॅल्यू आपोआप वाढेल. प्रत्येक गोष्ट स्पष्ट करू नका, नेहमी हजर राहू नका. भावना नियंत्रणात ठेवा आणि सीमा निश्चित करा. खंबीर माणसं ड्रामॅटिक नसतात, ते बॅलन्स्ड असतात. जेव्हा तुम्ही असे बनाल तेव्हा लोक स्वतःहून तुम्हाला मान देतील. आता पुढचा प्रश्न: लोक तुमच्यावर वरचढ कसे होतात? तो सायकोलॉजिकल शिफ्ट जिथे तुम्ही खाली जाता, हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करेन. कंपॅरिझन गेम कसा मोडीत काढायचा. तर पुढच्या बुधवारी भेटूया, जिथे तुमचा हा बदलाचा प्रवास सुरू राहील. मित्रांनो, आनंदी रहा, खंबीर रहा आणि प्रगती करत रहा. जर चॅनल नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन तुमचं आयुष्य बदलू शकतं. कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची सध्या कोणती स्टेज सुरू आहे. धन्यवाद.